शैलेंद्र मला वहिनीचा दर्जा देतो, मान देतो, कारण त्याला सगळी खरी परिस्थिती माहिती आहे. त्या बिचारी सोनालीला माझ्याबद्दल काहीच माहित नाहीये म्हणून ती माझ्याशी असं वागते. हे शैलेंद्रला का नाही समजत आहे? तेच तर. अगं स्पष्ट असं काही बोलतच नाही, फक्त पुण्याला जायची रट लावली. सोनालीला इथे एकटीला टाकून तो जाऊच कसा शकतो? नाही, मी नाही जाऊ देणार शैलेंद्रला. अगं इद्या, तुला ती मुक्ता ठाव आहे ना व? ते तुला बघायला आले होते तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांच्या बाळाला सांभाळायला आलेली तीच ना? वय वय तीच. अगं ती मोलकरी नसून बी हे तिला वहिनी म्हणतात. वहिनी? म्या ह्यांनी विचारलं की तुम्ही कशा पायी तिला वहिनी म्हणतात, तर हे म्हणले की मुक्ता त्यांच्या मोठ्या भावाच्या पोराच्या म्हणजेच रुद्रची आई आहे. काय? खरं काय खोटं काय हे काय बी कळेनासं झालंय आम्हाला. सोनाली जाऊ दे ना, तू कशाला या सगळ्या भानगडीत पडतेस? हे बघ, भाऊजींना न आवडणाऱ्या विषयांवर वादच घालू नकोस. ते म्हणतील ती पूर्व दिशा म्हटलीस ना, तरच तुमचा संसार सुखाचा होईल. त्यातच तुझं भलं आहे. अरे तू चांगला शिकला सवरलेला मुलगा, तुला हे शोभतं का शैलेंद्र? तू जर असा निघून गेलास तर आबासाहेब काय उत्तर देतील तिच्या वडिलांना? त्याचा विचार आबासाहेब करतील, पण मी माझा निर्णय बदलणार नाही. शैलेंद्र, मुक्ता जे म्हणते ते अगदी बरोबर आहे. या घरात निर्णय घ्यायचा अधिकार फक्त आबासाहेबांनाच आहे. त्यामुळे तू किती मनाशी पक्क केलंस पुण्याला जायचं, तरी ते कुठल्याही परिस्थितीत तुला तिकडे जाऊ देणार नाहीत, हे लक्षात ठेव. हे माझं आयुष्य आहे आणि माझ्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा अधिकार फक्त मला आहे. त्याला जायचंय ना व, मग जाऊ दे. शैलेंद्र तिकडे एकटाच जायचं म्हणतोय, मग सोनालीचं काय होणार? ती पोर का इथे एकटीच राहणार का? ते नंतर बघू. आपण नंतर बघू हो, पण पाटलांचं काय? त्यांना काय सांगणार आबा? त्यांना काय सांगायचं ते आम्ही बघू. पण शैलेंद्र इथे राहिला तर आपल्यासाठी ते अडचणीचं ठरू शकल. आम्ही सांगतोय ना व, त्याला जाऊ दे. आता त्याला परत कसं आणायचं हे बी बघता येईल. मला कोणत्याही परिस्थितीत माझी खासदारकी गमवायची नाहीये. काहीही झालं तरी मी शैलेंद्रला पुण्याला जाऊन देणार नाही. आता माझी पक्की खात्री झाली आहे विघ्नेश. अभ्यंकर काका आपल्या चॅनलचा TRP खाली आणण्याचा प्रयत्न करतायत. मला त्यांनी इतर न्यूज क्लिपिंग्स बद्दल आणखी काय काय भानगडी केल्यात त्याची इन्फॉर्मेशन हवी होती तुझ्याकडून. हो मॅडम, तुम्ही विचाराल तेव्हा सांगता यावं म्हणून गेली काही दिवस मी त्यांच्या मागावर आहे. त्यांनी केलेल्या सगळ्या करामतींचे पुरावे जमवून ठेवलेत मी. तुम्ही एक काम करा ना, माझ्या मेल ID वर जा. तुमचे हे असले उद्योग त्या निर्जाच्या नाही लक्षात येणार. पण ती रेवती, तू काळजी करू नकोस. यावेळेला मी अशी काही चाल खेळलोय ना की त्या रेवतीला ऑफिसमध्ये नवीन रुजू झालेल्या ट्रेनी इतपतही किंमत नाहीये. अभ्यंकर काका, आज ना उद्या मी तुमचं खरं रूप लोकांसमोर आणल्याशिवाय गप्प बसणार नाही.